तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे पार्ट 13 आणि पार्ट 13 मध्ये मी आज तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल ह्या इंडिकेटरबद्दल एक स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे. ज्यांनीही पाठचे आपले ऑप्शन ट्रेडिंग कोर्सबद्दल व्हिडिओ बघितले नसतील, जे मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत स्टार्ट केले आहे, ते जाऊन आपल्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघू शकता. आणि आज आपण स्टार्ट करूया मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल इंडिकेटरसोबत. तर तुम्ही बघू शकता मी निफ्टी 50च्या चार्टवर आहे. फर्स्टमध्ये तर तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की 9 AM आणि 15 AM कसा यूज होतो. तर तुम्हाला ही बघा, ही मी एक मार्क करतो आहे, ही एक लाईन आहे. आणि जेव्हा ही मार्केट हे असा 30% अँगल बनवतो, म्हणजे 30 डिग्री अँगल बनवतो अप साईडसाठी. आणि मार्केट कधी पण ही लाईन आणि ही लाईन त्याच्या लेफ्ट साईडला जेव्हा आपण मार्केट जातो तेव्हा आपण अप साईडसाठी प्लॅन करतो. ठीक आहे. तसंच अपोजिट डाऊन साईडही आहे. हा मार्केट 30% असा चालला आहे. त्याच्या मार्केट कधीही लेफ्ट साईडला एकदम स्ट्रेट रॅली टाईप असेल तेव्हा आपण मार्केटच्या बिहेवियरनुसार खालच्या साईडला आपण प्लॅन करणार आहे हे ट्रेड. तर तुम्हाला मी डायरेक्ट चार्टवर एक्सप्लेन करतो, पण त्याच्या पहिले मी 2-3 रूल्स सांगतो, ते आठवण ठेवावे. आता तर तुम्ही बघितलंच की अप साईडला मार्केट वरती जातं तेव्हा लेफ्ट साईडला मार्केट असलं तर आपण अप साईडला ट्रेड घेणार, आणि डाऊन साईडसाठी आपण मार्केट लेफ्ट साईडला असल्यावर आपण ट्रेड घेणार. पण जेव्हा ही मार्केट फ्लॅट असलं, म्हणजे समजा असं असलं, मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो, तोपर्यंत हे मी पहिले ड्रॉइंग एक्झिट केलं. तर मी तुम्हाला 2 इंडिकेटर लावतो आहे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियलचेच. हे बघा, एकच मिनटं फक्त द्या. मी एक 9 AM लावलेला आहे आणि एक मी 15 AM लावलेला आहे. 9 AM ब्लू कलरचा आहे आणि 15 AM मी रेड कलरचा ठेवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की मार्केट जेव्हाही एक जागी असतं, जेव्हा अपसाईड मोमेंटम नाही घेत, तेव्हा मार्केट हे बघा कसं इकडं कन्सोलेट टाईप केलेलं आहे. आणि जेव्हाही आपल्याला अपसाईडला रॅली घ्यायची आहे, अपसाईडला कंटिन्यू ट्रेड घेऊ शकतो आपण, तर तेव्हा हे मार्केट बघा 30 डिग्री रॅली, म्हणजे इथं बघू शकता हे असं, आणि इथून मार्केट लेफ्ट साईडला 30 डिग्री रॅली करतो. तसंच मी डाऊन साईडचं पण एक तुम्हाला दाखवतो, पण डाऊन साईडचं आहे नाही, तरी पण मी एक छोटं एक्सप्लेन करतो. हे बघा, हे बघू शकता इकडे एक, हे डाऊन साईडला जेव्हा हे मार्केट असतं तेव्हा आपण हे डाऊन साईडला इथं ट्रेड घेऊ शकतो. आता तुम्हाला मी ह्या 9 AM आणि 15 AM नुसार तुम्ही ट्रेड कसे घेऊ शकता ते एक्सप्लेन करतो. आणि जेव्हाही आपण ह्याच्यात निफ्टी 50मध्ये ट्रेड घेतो तेव्हा बँक निफ्टीमध्ये, समजा आता मी निफ्टी 50मध्ये अप साईडचा ट्रेड घेतो आहे, पण बँक निफ्टीमध्ये वरती कुठल्याही रेजिस्टन्स झोनला बँक निफ्टी नसावी, त्यावेळेला आपण हा ट्रेड एक्झिक्यूट करतो. बघू शकता आपण 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर आहे. आणि आपण कधी प्लॅन करू शकतो, जेव्हा मार्केट फ्लॅट लाईनीच्या लेफ्ट साईड 30 डिग्री अप साईडला असं जेव्हा मोमेंटम दाखवलं, त्यावेळेला आपल्याला 3 कॅन्डल बघायचे. 3 कॅन्डल मी तुम्हाला लेफ्ट साईडच्या स्क्रीनवर दाखवेन की ते कॅन्डल कशा असतात. आणि ते कॅन्डल ह्या लेफ्ट साईडच्या झोनमध्ये कधीही दिसल्या तेव्हाही आपण, समजा मी एक कॅन्डल दाखवतो तुम्हाला, ही लेफ्ट साईडची, आणि स्टॉप लॉस आपल्या त्या बिलो कॅन्डलच्या खाली असतो. बघू शकता आपण चांगली रॅली कॅप्चर करू शकतो अशा ट्रेडिंग स्ट्रॅटेजीनी. ते बघा, इथून असं 90 डिग्री वर साईडला मोमेंटम आहे, आणि त्याच्या लेफ्ट साईडच्या 9 AM वर जेव्हाही कुठलीही ग्रीन कॅन्डल क्लोज करून जेव्हाही अपसाईडला जाईल तेव्हा आपण इथं ट्रेड घेतो ह्या झोनमध्ये. आणि तसंच नेगेटिव्ह अजूनपर्यंत थांबा बघतो, एक मिनट. हा बघा, इथंही तेच आपण करू शकतो. जेव्हाही मार्केट असं रॅली करल आणि तुम्हाला लेफ्ट साईडला कुठेही रेड कॅन्डल, ते पण मी तुम्हाला लेफ्ट साईडला बघू शकता तुम्ही, लेफ्ट साईडला मी दाखवले की रेड कॅन्डल कशी असावी तेव्हा आपण ट्रेड करू शकतो. फक्त बिलो कॅन्डल SL राहील, आणि ॲटलिस्ट 1:2 आपण टार्गेट करणार आहोत. आय होप ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कळाली असेल. तर भेटून नवीन स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये. थँक्यू.